जयांच्या मुखी सर्वदा नामकीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती वेदविद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं हितं वन्दे पुंडरीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण हरे राजा राम जय जय राम कृष्ण राजा राम जय जय राम कृष्ण हरे बालकृष्ण चरणी हवंय का? अजय हात कधी घालायचा तिला? नंतर थोडं कोणीही टाळाटाळ न करता मांदी आळी लागलेली टाळी न लावता म्हणजे खांबाला टेकून न झोपता सगळ्यांनी टाळ्या वाजवून टाळाटाळ न करता भगवंताचं नामस्मरण माझ्या बरोबर करायचंय आणि टाळी लागली म्हणजे टाळाटाळ करायची नाही आणि त्यात कसला विकार
बरोबर की नाही महिला वर्ग? चला सुरू करूया. म्हणा राम 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 राजाराम सीताराम, राम 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 राजाराम सीताराम, राम 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 राजाराम सीताराम, राम 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 राजाराम सीताराम, राम 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 राजाराम सीताराम, राम 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 राजाराम सीताराम, राम 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 राजाराम सीताराम, राम 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 श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, देवर्षी नारद महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, गो माता की जय, अंबा माता की जय, भवानी माता की जय, अंकर मोटर निवासी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाने मैया विश्वमनोहेमा नित्ययुक्ता उपासते, श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की, भगवान गोपाल कृष्ण महाराज की नाही लागली परत. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आपण भांडताना कसं ओरडतो? सासूशी, सुनेशी, नवऱ्याशी, मुलीशी. त्याचा आवाज येऊ दे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. क्या बात आहे. मंडळी, खरं तर स्वामी आपली परीक्षा बघत असतात. याचं सगळ्यांनी आज उदाहरण पाहिलेलं आहे. आमचं ठरलं आमच्या कार्यक्रमाला यायचं. मग इथपर्यंत ओव्हर टिंबरिंग झाला स्वातीताईंचा आणि आमचा कार्यक्रम ठरला आणि आमच्या वेळी कुठल्या ना कुठल्या कारणाने कार्यक्रम कॅन्सल झाला. पण परत मी तिला 5 वाजता फोन केला की नाही मी येते, काही झालं तरी मी येते. स्वामी परीक्षा बघत असतात. याचं स्वामींचा लीला असतो आणि गोंदवलेकर महाराजांचं नाम संकीर्तन असतं. म्हणून म्हणतात स्वामींच्या लीला कशा असतात, स्वामी कसे कुठल्या रूपात आपल्या समोर येतील हे सांगता येत नाही. आज दादाला एक फोन केला, दादा माझ्या एका फोनवर आला हातातलं काम सोडून आणि माझ्या एका फोनवर हा मुलगा अक्षरशः माकडला असलेला पेटी घेऊन आपल्यापर्यंत आला. म्हणून म्हणलं स्वामी परीक्षा बघत असतात, पण स्वामी त्या परीक्षेतनं तारतात सुद्धा. कारण का तर त्यांनीच दिलेला तारक मंत्र तो काय आहे? स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. हा म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेली आई. आणि आपण म्हणतो स्वामी माझी माय. का तर त्यांनी जो तारक मंत्र लिहिलाय त्या तारक मंत्रातच सांगितलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि खरंच ते पाठीशी कसे आहेत तर निशंक हो निर्भय हो म्हणाले. तिथेच पहिल्याच वाक्यात त्यांनी सांगितलंय निशंक हो निर्भय हो म्हणाले प्रचंड स्वामी बळ पाठी.
आज्ञे विना काळ ना नाही त्याला. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही कुठलेही प्रयत्न करा, तुम्ही आमच्या धर्मावर संकट आणण्याचे प्रयत्न करा, पण आज्ञे विना काळ ना नाही त्याला. परलोकी विना भीती तयार. आमच्या इथे 3 दिवसांपूर्वी एक घटना घडली. मला यांनी सांगितलं माझ्या मिस्टरांना, पण त्यावर सुद्धा त्यांनी उत्तर दिलं स्वामींनी. आज्ञे विना काळ ना नाही त्याला, परलोकी विना भीती तयार. या लोकात तर भीती नाहीच आहे, पण परलोकातही त्याला भीती नाहीये. जिथे स्वामी काय तिथे न्यून काय, स्वये फक्त प्रारब्ध पूर्वी ही माय. माय म्हटलं जी 9 महिने कळा सोसून बाळाला जन्म देते ती माय. तुम्ही म्हणाल नका आता ही जी मराठीवरची सिरियल सुरू करणार आहे का काय, तर तसं अजिबात नाही. त्या सिरियल तुम्ही सगळ्या बघत असता, मला रोज त्याचे अपडेट्स असतात माझ्या आईकडून. म्हणून म्हणलं की स्वये फक्त प्रारब्ध पूर्वी ही माय. आणि कोण असते तर आणि आत्मा. आत्मा आणि ईश्वर यांच्या सर्व असणारी ती म्हणजे स्वामी माय. पण स्वामी स्वरूपातला बाजूला काढून स्वरूपाचं जे रूप आहे त्याचा मीपणा अहंकार बाजूला ठेवून स्वामींच्या रूपाशी जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा त्या मायेचं दर्शन करतो. असं स्वामी आपल्याला तारक मंत्रात सांगतात. स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञे विना काळ ना नाही त्याला, परलोकी विना भीती तयार. पण तू खोटं बोलतो त्याला भीती वाटते, पण तू खरं बोलतो त्याला भ्यायचं काय कारण? कारण त्यांनी सांगितलंय उगाची भीतोसी भयने पडू दे वसे अंतरी स्वामी शक्ती. मग तुम्ही म्हणाल अंतरी म्हणजे अंतर खूप आहे, आम्ही एवढा डिस्टन्स पाळणार नाही. आजकाल मी काय कार्ड निघालाय हायकलास असोसिएशन, पण या हायकलास असोसिएशन मध्ये तुम्ही केव्हा जाता? आता एक उत्तम उदाहरण आहे. आमचे चारुलता प्रयोग कीर्तनाला उभे राहिले की म्हणतात हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. आणि आपण म्हणतो सगळ्या महिला मला सगळ्या म्हणतात तर मग काय कीर्तन करते, तिथं जायचं गोव्याला फिरायचं, आता तुमचं नवीन लग्न आहे काय तू. पण म्हटलं की याचं उत्तर पुढच्या ह्याच्यात आहे. आमच्या इथे त्या मृत्युंजय मंदिरात आपल्या कीर्तनाला आजी येऊन बसतात. त्या म्हणतात हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. म्हणजे हरे राम 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 हरे हरे आणि आले कुठनं आले. हा प्रश्न तुमच्या बुद्धीला पडतो, तो पडू नये यासाठी काय करा तर तारक मंत्राचा जप करा. तुम्ही जप करा तर स्वामी तुम्हाला जप करा. तुम्ही जपा तर स्वामी तुम्हाला जपतील. नुसतंच नाही, आपल्याला देव आणि स्वामी कधी आठवतात? परीक्षा असते ती आमची स्वामीनी येते, ती सांगत असते माझ्या आनंदाची मुलगी, ती म्हणत असते मामी आज परीक्षा होती, हा पेपर होता, असं झालं तसं झालं आणि ना तुझ्या देवाला घाबरला. तिला सांगावं लागतं. आणि त्यांना कसे देव आठवतात स्वामीनी, कधी देव आठवतात तर देवा मला ना पाव, देवा मला ना पाव, देवा मला ना पास कर, देवा मला ना पास कर, देवा जणू मला नापास कर, असं ती मुलं म्हणतात. तर काय सगळं सांगावं लागतं. पण तुम्ही मला स्वामींचा नित्यनेमाने भाव ठेवला, नित्यनेमाने भजन केलं, कवन केलं तर स्वामी तुम्हाला जपतील. का जपतील? कारण हा रामराया म्हणजे स्वामींचं रूप आहे. हो, आता पुढच्या आठवड्यात रामनवमी आहे. त्यांनी एका सुंदर गाण्यात सांगितलं विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे आनंदात नाम त्यांचे गाव माझे नाम रे. विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे विठ्ठल रे रे सत्य स्वामी रे विष्णू कृष्ण जगन्नाथा करी हा विवे करे. विश्वाचा विश्राम रे तिकडनं बॉस आला तर नाही आवडतं की 5 मिनिटं बोलले. आणि जिथे मजा, जिथे कीर्तनामध्ये आम्ही विनोद सांगतो तिथे तुमची दाद येते. तुमची दाद येत नाहीये. काय सगळे सिरियल बघत बसणार, सिरियल बघताना एकदम हसणार, हास्यजत्रा तुम्हाला आवडते पण इथे कीर्तनातले विनोद नाही आवडत राव. काय मग आले राम नाम आले होतं. म्हणून बघा सगळे खोकले होतं. म्हणून म्हटलं की देवाला जपा तर देव तुम्हाला जपेल. आणि का कसं जप
एका श्लोकात सांगितलंय, अहो येता जाता उठता बसता कार्य करिता सदा देता घेता पद निवदता ग्रास घेता घरी दारी शय्येवरी अति सुखाच्या अवसरी समस्तांची लज्जा तेच मी भगवत चिंतन करी भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मग तुम्ही म्हणाल मगाशी म्हणली झाली भक्तीचा जिव्हाळा, तो भक्ती म्हणजे भक्ती बरवे का तर नाही. भक्ती म्हणजे जी विभक्त झाली ती भक्ती, जी भक्त आणि भगवान भजन एकमेकांपासून विलग करत नाही, वेगळं करत नाही ती भक्ती. व भक्तीचा जिव्हाळा ओलावा हा सूत्र श्लोकात सांगितलाय. 12वा अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मय्यावेश मनो ये मान्विते युक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमामताः. माझे भक्त मला भक्ती केल्याने आवडतात, ज्यांच्या काही ओलावा आणि जिव्हाळा आहे. मग तुम्ही म्हणाल की जिव्हाळा आणि ओलावा असणारं उदाहरण काय? कारण पहिले इस्तेमाल फिर विश्वास करोचा जमाना आहे, हेमा रेखा जया कृष्ण सगळ्या जातात सुनेत्रापणे. मग तुम्ही म्हणाल मी आता उदाहरणं देतीये, पण अशी उदाहरणं द्यायची आम्हाला पटती. बघा कधीही काहीही होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे, पण आपण जर सच्चे असू तर आपलं कल्याण नक्की होतं. का होतं तर बघा ना, उलटही नाव घ्या फुलटही नाव घ्या. आपल्या धर्माचा जो धर्मरक्षावया जो अवतार घेतलाय, 7वा अवतार ज्याने घेतला 10 अवतारांपैकी, दशावतार पिक्चर सगळ्यांनी पाहिला आहे, तर 10 अवतारांपैकी 7वा अवतार ज्याचा होता तो राम राहिला. त्याचं नाव कसंही घ्यावं, राम 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 मग तिकडे असं म्हणत म्हणत घेतलं तरी कसं आहे तर उलट्या नामे तरणावाल्या धन्य प्रभूचे नाम. श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय जय. राकार उच्चार मात्रेण मुखात निर्याती पातक आणि पुनः प्रवेश संदेह मकारस्तत कपाटक असं एक सूत्र शोधले. त्यामध्ये सुभाषितात काय सांगितलंय तर रा या अक्षराचा उच्चार केला तुमच्या मुखातनं पाप बाहेर पडेल, आणि म या अक्षराचा उच्चार केला की तुमच्या मुखातनं पाप परत आत जाणार नाही. त्यामुळे रामनामाचा जप कधीही करा तो स्वामींपर्यंत पोहोचतो, स्वामी नामाचा जप करा तो रामापर्यंत पोहोचतो. तत्व एकच आहे, ती शक्ती एकच आहे, ती देवता आहे. आणि त्या भक्तीचा जिव्हाळा जो जाणतो, शक्तीचा जिव्हाळा जो जाणतो तो दैवाचा पुतळा. मान निरूपणासाठी घेतलेला अभंग आहे. त्यात तुकोबाराय काय सांगतात तर माझा तुम्ही म्हणाल तुकाराम, ज्यांनी साक्षात भगवंता तुकाराम आहेस हा विचारण्याचा अधिकार संपादित केला ते तुकाराम महाराज. ते कसे होते? ते व्यवसायाचे वाणिक होते खरं, पण त्यांनी दुकान काढलं ते आपल्या भक्तीचं. आता तुम्ही म्हणाल तर मी असं काय म्हटले, काय ऑफिस मधनं गमून आले म्हणजे काही बोलायचं का, पण मी नाही का, त्यांनी दुकान काढलं ते आपल्या भक्तीचं, आणि आपल्या भक्तीच्या दुकानातलं भक्तीचं भांडवल त्यांनी लोकांच्या दुकानी म्हणजे दोन्ही कानांमध्ये अगदी मुक्त हक्काने वाटलं. असे तुकोबाराय ते काय सांगतात तर जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. त्याच्या नामावर ज्याच्या भक्तीवर चित्त जडलं त्याचा दास मी अंकित आहे. मग तो दास काय आहे आपण उत्तरंगात पाहूया. आणि तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोची शुद्ध. मग तुम्ही म्हणाल त्याचं इम्प्लिमेंटेशन ही भक्ती कशी करायची, मग असं तू भक्तीचे गोडवे घातलीस कशी करायची ते पण सांगून जावे. कारण सावित्री मी 10 मिनिटं दिली म्हणून म्हणलं की 10 मिनिटात सांगायचंय तर एका श्लोकातच सांगितलंय. श्रवणं कीर्तनं विष्णु स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनं. श्रवण भक्ती जी तुम्ही सगळे करत आहात म्हणजे तुम्ही सगळे कीर्तन ऐकत आहात, ही क्रमाने येणारी प्रथम भक्ती आहे. आणि क्रमाने येणारी द्वितीय भक्ती जी कीर्तन भक्ती जी मी सांगितलं आणि जी वेळा सगळं करत आहोत, आम्ही जर ती शुद्ध करणारी आणि सिद्ध होऊ केली तर आपण दैवाचे पुतळे का तर स्वामी का गुरु भक्ती पितृ सेवा वचन सेवा प्रती असं सांगितलं आहे. आणि स्वामी कसे आहेत तर स्वामी हे जगाची माऊली आहे, स्वामी कृपेची सावली आहे. सगळ्यांना टायटल माहिती आहे, ऐशी निरंतर माया आम्ही कुठे न पाहिली, आनंदाचे दान दे संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी गाली. म्हणूनच म्हटले सगळ्यांनी
बिंदास सांगा, जसं तुम्ही पिक्चरला जाता तसं बिंदास म्हणा. तारण हात चक्र साकार सदा हाकेसी जाऊन येईल. अपरंपार असा आकाश तयाच्या गान ध्वजा स्वामींचे मिरवतो म्हणून आम्ही स्वामींचे बघतो. श्री स्वामी समर्थ. म्हणून उत्तरामध्ये सुद्धा आपण तेच बघणार आहोत की स्वामी कोण होते आणि स्वामींच्या निलंबिनी कोणच तिला समजून मी लगेच आरतीकडे वळणार. पूर्वरंगात तुकोबाराय सांगतात, जाणे गमतीताची फळा, तुझी दैवाचा पुतळा, जाणे गमतीताची फळा, कमळे रंगाची जाणे होती सुंदर. आता कीर्तनाच्या प्रत्येकाप्रमाणे आणि चित्तशुद्धीसाठी आपण क्षणभर भजन करूया. कोणीही टाळाटाळ न करता टाळी जोरात वाजवून भजन करायचं आहे. जय 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 म्हणा. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय आरतीकडे जायचंय. आपल्याला स्वामींची गोष्ट ऐकायची आहे ना छोट्या मुलांना? ऐकायची का? आवाज नाही येते. पण कीर्तनाच्या प्रत्येकाप्रमाणे एक साधनेला भजन करण्याचा अवलंब करतो. त्यामुळे साधनेने भजन म्हणावं असं मी तिला म्हणून म्हणलं कैदी पळालाय त्याला पकडायचंय पण तो दर्ग्याच्या साईडला गेला बरं का. आणि कुठल्या दर्ग्याच्या साईडला गेला सापडतोय का बघा. स्वामीला मागं सापडतोय का बघा. आपल्या इथं भारूड गोंधळासारखं वातावरण कसं आहे तर भारूड गोंधळासारखं वातावरण आहे. तो कैदी पळालाय त्याला पकडणार. अरे पण तो त्या गोसाव्याच्या मठात गेला ना. कोणत्या गोसाव्याच्या मठात गेला?
त्या मंगळवेढ्याच्या जवळ अक्कलकोट नावाचं गाव होतं. तिथं तो गोसावी वारुळाचं सगळं वारुळ अंगावर घेऊन बसलेला असताना तो पीर तिथे गेला आणि त्यांनी त्यांना बंदूक दाखवली. मात्र एक गोसाव्या, एक गोसाव्या, अरे थेरड्या उठ ओरडला मात्र. आणि तिथं एक आवाज आला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, शिवशंकर शंभो नमामि शंकर, शिवशंकर शंभो. आणि त्या पीर फकीराचे पीर महाराज झाले आणि मंगळवेढ्याला जो दर्गा आहे पीर महाराजांचा, ते स्वामी समर्थांचे पहिले मुस्लिम भक्त. बघा, स्वामी समर्थांचे हिंदू भक्त नाहीये, मुस्लिम भक्तही आहेत. त्यातले हे पीर महाराज पहिले मुस्लिम भक्त. ते बसले मात्र आणि नंतर त्या मंगळवेढ्याजवळच असणारा आजचे आपले चरित्र नामे ते कोण होते बरं? तर कारकून, कामात कुशल, व्यवसायानं कारकून आणि त्या बेदरच्या बादशाच्या दरबारी जे कारकून होते असे दामाजी. आपण म्हणतो वाली दामाजीचा. मगाशी ती पंढरीला गेलंय, पंढरपूर मंगळवेढ्याच्या जवळ, मंगळवेढा अक्कलकोटच्या जवळ. मंगळवेढ्याचे राहणारे ज्यांचा प्रपंच आणि परमार्थ दोन्ही उत्तम होता असे दामाजी पण. आणि त्यांच्या घरी मागणीची वेळ होती. सगळे त्यांच्या दरबारातले लोक आले मात्र बादशाच्या आणि म्हणाले, गावात दुष्काळ पडला, काय करावं? काकून गावात दुष्काळ पडल्यावर काय करायचं? आपल्याकडे गॅस चालू, काय करणार? काही करू शकत नाही, भटून निघतो. तसं त्या काही वेगळ्याच्या बादशाच्या दरबारात सगळ्या गोण्या गाड्या अपार होत्या. तिकडे फरमान सोडलं पंतांनी की गोण्या गाड्या अपार, धान्य लुटती लोक ठार, करती जय जयकार पुंडलिक वरदा. मी एक धान्याची गोदामाची रीती करतो, रीती केली मात्र आणि ती गोदाम लुटली गावकऱ्यांनी. आणि बेदरच्या बादशाहाने फरमान सोडलं, ले आओ महता माझी को, ले आओ महता माझी को. त्या बेदरच्या बादशाहाने फरमान सोडलं बरं का. गोष्ट ऐका, फार महत्वाची. त्या बेदरच्या बादशाहाने दामाजी पंतांना घेऊन यायला पोलीस पाठवले. पंत घरी जेवत होते. जेवता जेवता उठले मात्र त्यांनी त्या शिपायांनाही जेवू घातलं. कारण आपल्या हिंदू संस्कृतीत अतिथी देवो भव. जेवताना जो पाहुणा घरासमोर येईल त्याला आपण जेवू घालतो. म्हणून अतिथी देवो भव प्रमाणे त्यांना जेवायला घातलं. जेवण झाल्यानंतर ते निघाले, पांडुरंगाच्या मंदिरात गेले आणि ती मीठ आणली. ती पुंडलिकाची मीठ आणली मात्र आणि जे काय करायचं होतं तो मधुमती पिक्चर होता ना जुना, आणि आमच्या पिढीचा वंश आणखी होता, त्याची सारखं ती दुसरी झाली. आणि नंतर तो बेदरचा बादशाह म्हणाला, ठीक आहे ठीक आहे. तोपर्यंत इथे काय झालं होतं, इथे गुणगारी गुणगारी धन्याची गाणी गाणी, गुणगारी गुणगारी धन्याची गाणी गाणी, गुणगारी सत्यावती वैसाला विमानवाला वरनाली आमची कोण लगा सरकार. गुणगारी धन्याची गाणी गाणी, गुणगारी. मुलगा गेला दरबारात, त्या बेदरच्या माणसाला मुजरा केला आणि ते धन्याची पोथी आणि सगळं त्याच्या बरोबर पत्र होतं त्याच्याकडे टाकलं, लपवलं आणि सगळं. आणि माझ्या धन्याची काही गुन्हेगारी नाही हो, त्याला सोडून द्या म्हटला.
तू कोण? म्या विठुदे दादाजी पंतांच्या घरी चाकरी करतो. दादाजी पंतांच्या घरी नोकर. अरे दादाजी इतना बड़ा है कि वो नौकर रखा ना, इस मेरी कन्या को काटून करने की क्या जरूरत है? तो बेदरचा वाचा वेळा झाला तोपर्यंत विठुदे गेला. इकडे दादाजी पंत आले आणि जे काय करायचं होतं ते कळलं. काय कळलं तर तो कोण होता, काय होता तर कर्णिकी कुंडले, नाना पुष्पहार कंठी, रत्नगिरी मोती, नीलमाणिकांची दाटी. अशी सगळी दाटी झाली मात्र आणि ती दाटी पाहिल्यानंतर ते रूप पाहिलं ते कसं होतं तर इंद्रायणी काठी देवाची आणि लागली समाधी ज्ञानेशाची. तसं चंद्रभागेच्या घरी हा देव वाळवंटी थांबलाय. तो कशाला थांबलाय तर तो कोण आहे? हे विठुद हे कोण होतं? दादाजी पंतांना का वाचवलं? आणि शेवटच्या 2 मिनिटात मी सांगते दादाजी पंतांना का वाचवलं. कारण स्वामी समर्थांचं मोठं रूप होतं ते म्हणजे विठ्ठल. आणि स्वामींचं रूप त्याने घेतलं. झाला महार पंढरीनाथ काय देवाची सांगू मात. आणि त्या विठुदेंचं रूप पाहिलं वेदाच्या बादशाही आणि तो शहाबाद झाला. आणि तुम्ही जिथे उभे आहात ना त्या शहाबादी फरशीच्या रूपाने राहिला. म्हणून म्हणलं या फरशीला शहाबादी फरशी म्हणतात. म्हणून त्या वेदाच्या बादशाचा शहाबाद झाला आणि शहाबादी फरशीच्या रूपाने तो राहिला. म्हणून म्हणलं काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सरातला मद जो आहे तो उन्मत्त झालेला मद ठासण्याचं काम ते गुरु करतात आणि हे काम स्वामी करतात. तुम्हाला म्हणतात असं भैरवीच्या सुराकडे घेणारच आहे. पण सगळ्यांनी कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे आरतीच्या आधी तारक मंत्र म्हणायचा आहे. भैरवीच्या सुरात आपल्याला स्वामी समर्थांच्या चरणाशी तुम्हाला काय सांगताय तर हे भैरवी
कर्मयोगे फलभावे सर्वामुखी मंगलभावे फळफळता हे सर्व आयुष्याचे वसुदेवाचे पूर्ण होते कलियुग सेवा मी तुझी रे नंदा विषय विरत झाले तुझी आधी संत्राता सदा सर्वदाय तुझा लढावा तुझे कारणी रे माझा पडावा हरे शुंभको गुणवंतानका गुणायका मागणीची आता शंको निर्भयो मनाहे प्रचंड स्वामी बळपाठीशी रे अतर्क्य अवधूत हे संगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय सगळ्यांनी म्हणायचं हे भक्त प्रारब्ध करणी माय आनेना कारणाने त्याला परलोकीला भीती दयाला वाचवी तोसी बलवे कळू दे असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा घाबरू तू असे पाळल्यांचा खरा होई जागा श्रद्धे सतीत खरा होशिया वेळ स्वामी म्हणत विला गुण त्यानीच हात गोड म्हणून स्वामी देतील साथ विभूती नमन राम ज्ञानाची तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवणी हे प्रसंग सोनी कदा समजा इतिहासी अतर्क्य अवधूत हे संतुकामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी समर्थ महाराज की जय दिगंबरा दिगंबरा शोभा